मुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे एका जमीन व्यवहार प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून कोरेगाव पार्क येथील महार वतनाची 1800 कोटी रुपयांची जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली आहे। शिवाय या व्यवहाराची नोंदणी करताना फक्त 500 रुपये मुद्रांक वसूल करण्यात आलाय। प्रत्यक्षात या व्यवहारात 20 कोटी रुपयांचा मुद्रांक भरणं आवश्यक होतं। मात्र अजित पवारांच्या मुलाच्या कंपनीसाठी साऱ्या सवलती देण्यात आल्याचा आरोप होतोय। या कंपनीला देय मुद्रांक शुल्काची 6 कोटी रुपयांची रक्कम भरण्याबाबत नोटीसही बजावण्यात आली असून नियमानुसार मुद्रांक शुल्क न आकारल्याप्रकरणी सहदुय्यम निबंधकांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे। या प्रकरणावरून आता विरोधकांनी अजित पवारांसह महायुती सरकारला धारेवर धरले। दरम्यान या प्रकरणी मुद्रांक शुल्क बुडवून राज्य शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय राज्याच्या मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागाने घेतलाय। मात्र यामध्ये पार्थ पवारांचं नाव नाही अशी माहिती समोर आली आहे। त्यावरून आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून काही सवाल उपस्थित केले आहेत। त्यांनी नेमकं काय म्हटलंय याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट केली आहे। त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापासून वाचवण्याचा मुद्रांक विभाग आणि पोलीस प्रयत्न करत आहेत का? एकच दस्त नोंदणीत वापरलेला असताना आणि विशेष म्हणजे जिल्हा इंडस्ट्री बोर्डाच्या मुद्रांक माफीच्या ठरावावर पार्थ पवारांची सही आहे हे चौकशी अहवालात नमूद असूनही पार्थ पवारांचं नाव घेणं यंत्रणांनी का टाळलं असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय। या संदर्भात त्यांनी 2 कागदपत्रही जोडलेत, ज्यामध्ये एकावर पार्थ पवारांची सही आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांना पार्थ पवारने केलेल्या कुठल्याही जमीन व्यवहाराची कसलीही माहिती नाही या त्यांच्या विधानावर आमचा विश्वास आहे। त्यांना यातली काही माहिती नाही असं सुद्धा आमची धारणा आहे। दादा असं म्हणाले की जे काही करायचे ते संविधानाने होऊ देत, तर आम्ही अत्यंत नम्रपणे हे सांगितलं पाहिजे की संविधानातल्या प्रकरण 3 कलम 14 मध्ये सांगितले की एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ, कायद्यासमोर सगळे समान आहेत। तर मग ज्याचे मूल्यांकन बाजारभावाप्रमाणे 294 कोटी 65,89,000 मोबदला इतके आहे आणि साधारणतः 300 कोटी रुपयाची देय आहे। यापैकी जास्त रक्कम म्हणजेच 300 कोटी रुपये आणि मुद्रांक अधिनियमाचे अनुच्छेद 25(ब) प्रमाणे 5% तथा स्थानिक संस्था कर 1% तसेच मेट्रो कर 1% असे एकूण 21 कोटी ज्याचे मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी ज्याची 21 कोटीची देय होते। सदर दस्ता जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडे लेटर ऑफ इंटेंट ज्याला आपण इरादा पत्र म्हणतोय त्या इरादा पत्राला जोडलेला आहे आणि स्पष्टपणे त्यातली सवलत मागितलेली आहे। ती सवलत मागताना खाली ज्या सह्या आहेत त्यामध्ये एक सही अमर दिग्विजय पाटील आणि दुसरी सही जी आहे ती पार्थ पवार यांची आहे। या संपूर्ण प्रकरणातल्या सर्व अधिकाऱ्यांच्या जे काही महत्त्वाचे अधिकार आहेत त्यांचे निलंबन ची प्रक्रिया चालू आहे, कारवाई चालू आहे। यातल्या शीतल तेजवानी आणि पाटील यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे। मग जर सगळं संविधानाने करायचंय आणि संविधानात सांगितलंय की कायद्यासमोर सगळे समान आहेत, तर मग पाटलांवर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होत नाही। कदाचित हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि न्यायप्रिय असणाऱ्या अजितदादांना सुद्धा अजिबात मानवणारे नसेल। त्यामुळे पार्थ पवारांना नेमकं कशामुळे वाचवलं जाते याचं उत्तर आता डिपार्टमेंटने द्यायला हवं। दरम्यान पुण्यात करण्यात आलेल्या या जमीन व्यवहार प्रकरणाची सर्व माहिती मागवली असून व्यवहाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तसंच काही चुकीचं आढळल्यास कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर मुलाच्या जमीन व्यवहाराशी आपला दुरान्वयही संबंध नाही, नियमाच्या चौकटीत राहूनच काम करतो असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय। काही दिवसांपूर्वीच पुण्यात जैन बोर्डिंगची जागा विकण्यावरून नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा संबंध जोडण्यात आला होता। त्यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जोरदार आरोप केले होते। तेव्हाच धंगेकर यांचा बोलवता धणी कोण आहे याची चर्चा झाली होती। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजित पवार विरुद्ध मोहोळ अशी लढत होणार आहे।
मोहोळ यांनी जैन मुनींची दिलगिरी व्यक्त केली होती या संपूर्ण प्रकरणात। त्यानंतर जमीन खरेदीचा व्यवहार रद्द करण्यात आला होता। या वादावर आता पडदा पडल्यानंतर अजित पवार यांच्या मुलाच्या जमिनीचं प्रकरण उघडकीस आल्यानं त्यामागे काही योगायोग आहे का अशी चर्चा आता सुरू झाली।